बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. पहिल्याच बॉलवरती युवराज मागील मॅच मध्ये दमदार सुरुवात करणारा बॅटर या मॅच मध्ये होतोय जो गोल्डन डकचा शिकार. वैभवला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना. हा बॉल देखील हवेमध्ये राहिला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला आहे आणि 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. वैभव डुकले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला सुदेशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना विकेट मिळवली आहे पहिल्याच बॉलवरती. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आणि या षटकामध्ये देखील त्याची कामगिरी सुरुवात चांगली झाली आहे. खोलातला बॉल होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मिळते. इथूनही 3 धाबा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. आजची पहिली रात्र आणि 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3-1. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सुदेशला आपण पाहत. 3-1. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल घेऊन सुदेश. यावेळेला युवराज आहे. स्ट्राईक रेंजला बॅटच्या आतली कडा घेतली होती. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल इथून येत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं युवराजने. दुसरे अर्धशतक पाहायला मिळालं ते वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून आलं. तिसरं रोहितने ठोकलं होतं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉल थांबलाय. नशिबाने साथ दिली क्षेत्ररक्षकाला आणि इथून मात्र धावा येतात ते एकंदरीत 2. साहिल होते त्या ठिकाणी. 2 धावा आल्या. 5 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. पहिलं अर्धशतक ठोकलं होतं युवराजने. दुसरं अर्धशतक ठोकलं ते वीरेंद्र बाबरेने. तिसरं अर्धशतक ठोकलं रोहितने आणि चौथं अर्धशतक मागील मॅच मध्ये आलंय राहुल गोंडने ठोकलं होतं तिसरं अर्धशतक. प्रतीक दोडडे ज्याने मात्र चौथं अर्धशतक ठोकलं. एकंदरीत 4 हाफ सेंचुरीज. डबल विकेट हॅट्रिक जिथे पाहायला मिळाली जी विघ्नेश साखळतोडेच्या नावावरती राहिली आहे. मेडन ओव्हर पाहायला मिळाली नाही. 100 धावांची पार्टनरशिप. 100च्या पलीकडे धावा सर्व काही पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या मॅचमध्ये अंपायरला मिळालेली रिप्लेसमेंट ही देखील पाहायला मिळाली. परंतु आज अद्याप एक मेडन ओव्हर बाकी आहे. चहा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5-1. 5 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय.
लहांगे साहेब यांचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला खरं तर सातत्याने सहकार्य चांगले लाभलेलं पाहायला मिळालं आहे. ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचंच आम्ही विशेष करून आभारी आहोत. मनीषाताई यांचे विशेष आभार. राजेजी पाटील साहेब माजी आमदार, ज्यांच्या नावाची स्पर्धा परवाच्या दिवशी पार पडत असताना पाहायला मिळाली होती. विस नेटवर्कवरती आपण आहोत. पहिलं षटक संपलंय. 5-1 गोलंदाजी मार्कवरती कन्हैया. लोअर फुल टोस. काय स्वागत झालंय कन्हैयाचं. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. मध्ये कन्हैयाने एक षटक टाकलं होतं. 3 धावा त्याने दिल्या होत्या. यावेळीचा बॉल वेगाने आतमध्ये आलाय. लाऊड अपील करण्यात येते वैभव डुकलेच्या अगेन्स्ट. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. 4 बॉल 7 नॉट आउट. संघाची धावसंख्या एकंदरीत 9 आहे. 9-1 9 ऑन दी बोर्ड. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मिलन पंजाबी यांना पाहत आहे. एक उत्कृष्ट गुणलेखकाची भूमिका ते अदा करत असताना पाहायला मिळतात. 9-1 पुढचा बॉल फुल लेन्सचा होता. लाऊड अपील. बॅटर आउट. 9ला दुसरा धक्का. लेग बी 4 स्वरूपामध्ये धक्का दुसरा दिलाय आणि वैभव डुकले होतोय बाद. आतमध्ये येतो. 9ला 2 धक्के. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. याचा उल्लेख मी आधीच्या मॅचमध्ये देखील केला होता की आता धावा तितक्याशा जास्तीच्या बंटानं पाहायला मिळणार नाहीत. फलकाभरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 9. 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तिथे कन्हैया चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कन्हैया पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामधून येतोय. सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. सिंगल आली. फलकावरती 10. 10 ऑन दी बोर्ड आहेत. दहाला 2. कॅमेरामनची कसरत तारेवरची आहे. थंडीचा आणि कडाक्याच्या थंडीचा ड्यूचा इथे सामना करायचा आहे. उंचीवरती आहेत आणि खरं तर एक चांगलं कामकाज ते करतायत. आडवा बाटने ऑन साईडला फेकून दिलाय. बैठक मांडून ठाण मांडून बसणारा युवराजने याही मॅच मध्ये ठोकला षटकार. ऍक्शन रिप्ले प्रथमतः पहा. ऑन साईडला स्लॉक स्वीप. मागील मॅच मध्ये हाफ सेंचुरी. या मॅच मध्ये चांगली दणक्यात सुरुवात. कॅमेरामन ही सुळावरची पोळीत राहते. याचं कारण आहे दिवसाच्या सामने असतील तरी उंचावरती बसायचा आहे. हवेचा उन्हाचा तडाखा सहन करायचा आहे. अगदी त्याच वेळेला पावसाळी क्रिकेटमध्येही पावसाचं सावट असतानाही तिथेही कामकाज करायचं आहे. आणि नवे तर राहिली गोष्ट जी हिवाळ्याची. थंडीचा सामना सर्वाधिक अधिक कॅमेरामॅनलाच करावा लागतो. सकाळी 5:30 वाजेपर्यंत आज कामकाज केलंय. इथे आलेत आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन चांगली कामकाज करत असताना पाहायला मिळाल्यात. पंचांचंही कौतुक. 2 ते 2.5 तासाचा प्रवास या दोन्ही पंचांनी केलेला. जवळपास 3 तासाचा प्रवास बाईकने केला आणि इथे आल्यात. तिन्ही पंच
आणि एक चांगलं कामकाज ते करतायत. फलकावरती 16 आहेत, 2 फलंदाज बाद झालेत, 16ला 2. खोलात टाकला होता क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळणार नाही. विनोद आहे त्या ठिकाणी, आपला हजर जबाबीपणा वेगाने दाखवला त्याने. 2 षटकांचा खेळ संपला, 16 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. उर्वरित 8 षट, जिथे 6 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पुढचे 6 षटक तुम्हाला 30 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, पुढे एक मॅच बाकी आहे आणि जवळपास वेळ झाली आहे ती 3:19. थोडी घाई करा. सोळाला 2 आहेत, 16 धावा धावफलकावरती बनल्या, 2 फलंदाज बाद झाल्यात. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक विकल्पाचा वापर करण्यात येईल का? नाही. पहिलं षटक हाताळणारा सुदेश यालाच इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. खरं तर आपण पाहिलं ना तर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 आपल्याला पाहायला मिळते, PDAPL. आणि खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक तारे सितारे समाजासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. मला वाटतं विश्वनाथलाही पाहायला मिळणार आहे, प्रकाश सुमडाही पाहायला मिळेल, विनायक भोईर देखील खेळताना पाहायला मिळेल. अनेक तारे सितारे आणखीन या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. स्पर्धेला खरं तर एक प्रामुख्याने एक मोठं वलय निर्माण झालेलं पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल आडवा बाटने ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल इथे टिपण्यात आलाय. आणखीन धक्का, तिसरा बाटर इथे प्रीतम तांडेलबाद. काय हो गाणं बनवून सांगते, गाणं मापापर्यंत कॉलिंग गाणं हेरम बरेम यो दो. बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल पाहायला मिळाला. नवीन बॅटर, चला थोडी घाई करा. खरं तर मनीजी पंजाबी आपण पाहिलं ना तर मिलनजी पंजाबी आपण पाहिलं तर अनेक जर यादी काढायची झाली तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक असे खेळाडू आहेत ज्याने खुल्या गटाचंही क्रिकेट गाजवत आहेत सध्या परिस्थितीमध्ये. आणि आपल्या समाजाची स्पर्धा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आणि त्याच वेळेला समाजाचंही नाव मोठं करणारे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. विनायक भोईर सारखा खेळाडू जो मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाला, लेदरमध्ये चांगले क्रिकेट खेळतोय. किंवा रणजीपट्टू, त्याच वेळेला टेनिसमध्ये ज्याने धुमाकूळ माजवलाय तो तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. विश्वनाथ जाधव कार आहे सुप्रीमोमध्ये, तो खेळताना पाहायला मिळणार आहे. अनेक असे खेळाडू आहेत ज्यामध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. आणि विश्वनाथ गतवर्षी चॅम्पियन राहिला होता, हलक्या हाताने खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. वीरेंद्र बाबरे सारखा खेळाडू आज आपण पाहिला. आज खऱ्या अर्थानं मैदानावरती असणारा युवराजला तुम्ही पाहताय, युवराज झुकले चांगले क्रिकेट त्याने खेळलेलं पाहायला मिळालं. देवेंद्र पाहायला मिळाला, किंबहुना विघ्नेश साखरतोडे अनेक स्पर्धा तो गाजवतोय, ऑलराऊंडर म्हणून कामकाज करतोय. जयेश गरजचं जाणं किंबहुना या गावासाठी सर्वाधिक दुःखाची बाब राहिली, परंतु या खेळाडूंनी चांगले क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना पाहायला मिळालेत. 16ला 3 आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतलेला पाहायला मिळालाय. रोड सेफ्टीच्या टुर्नामेंटमध्येही आपण विघ्नेशला चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. आडव्या बॅटने खेळला होता बॉल, फिंगर रोल केली इथे. अनेक खेळाडू जे मान मोठी करतात, उंचावतात, समाजाचीही आणि आपल्या नावाचीही कीर्ती चहूबाजूला प्रस्थापित करतात. यावेळेचा बॉल देखील आतमध्ये येतोय. सौरभला बॅटला बॉल लागू दिलेले नाही आहेत. जी मेडन ओव्हरची आपण चर्चा करतोय ती मेडन ओव्हर आता इथून येईल का? 5 चेंडू डॉट आलेत. 5-4 पाहायला मिळाला नाही, ज्याची उत्कंठा होती. विघ्नेश साखरतोडेने पहिल्या षटकामध्ये 4 आउट केले होते, दुसऱ्या षटकामध्ये त्याला विकेटचा रकाना भरता आला नाही. शेवटचा बॉल होता या षटकातील, अपीश पनिश केलाय. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. दुहेरी आली, संघाची धावसंख्या बनली होती 18. 3 षटकांचा खेळ संपला 18ला 3.
असताना इथे आल्यानंतर इथली फ्लड लाईट्स, चहूबाजूचं क्रीडांगण, या मैदानाला असणारी रेलिंग, भव्य दिव्य प्रशस्त व्यासपीठ. परंतु खरं तर विशेष कौतुक मी अध्यक्ष साहेबांचंही करेन. इथे ज्या खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं ना, इतर कोणी पारितोषिक देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात, खरं तर विजयजी तडे साहेब यांनी नेहमीच पारितोषिक प्रत्येक खेळाडूसाठी दिले. त्यांना जातीनिशी आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. हीच तर प्रामुख्याने ही गोष्ट मोठी बनवते. पहा, घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग, जे खेळाडू उद्या खेळणार आहेत, ते जर माझा आवाज ऐकत असतील तर उद्याचं शेड्यूल हे ठीक 4 वाजता चालू होणार आहे. ठीक 4 वाजता उद्याचं शेड्यूल चालू होईल. तसा मेसेज देखील करण्यात आलाय. बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र फुललेनचा पाहायला मिळाला. आय रिपीट, उद्याचं शेड्यूल ठीक 4 वाजता चालू होईल. आज उद्घाटनीय सोहळा होता. स्पर्धा थोडीशी उशिराने चालू झाली. उद्या तसं होणार नाही, कारण उद्या एक मॅच मला वाटतं जास्तीची आहे. मी चुकीचा नसेल तर एक सामना जास्तीचा खेळवायचा आहे. 18-3 इथे रिव्हर्स केला होता. नजर काढून घेतली होती, परंतु थर्ड मॅनला चौका ठोकलाय. युवराज उकलेच्या बाटमधून येतोय आणि किणी दमदार चौकार. बॅटिंग करतोय मनोसोक्त. जिथे तिथे यहा वहा देखो जहा, सारे जहा बस आपलीच हवा. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा 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 8 बॉल 12 वरती या मॅच मध्ये युवराज बॅटिंग करतोय. रन्स आलेले नाही आहेत, परंतु वेळ त्याच्याकडे मुबलक आहे, प्रमाणावरती आहे. कारण अद्याप येणारे अजूनही आपण पाहिले ना तर 5 षटकांचा खेळ जेमतेम बाकी आहे. 4 षटक राहिली इथून पुढे. या वेळेला बॅटची इनसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. 22 धावसंख्येवरती चौथा मोठा मासा इथे गळाला लागलाय. युवराज आउट. मी यादी सांगितली, ज्यांनी चांगलं कामकाज केलं आणि मनमुराद असा आनंद दिला, त्या यादीतलं हेही नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मुकेश पवारला आपण पाहत आहे. पवारचे स्ट्रोक आहेत ना, जे लाजवाब आहेत. मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती त्याने. खरं तर सामना चालू करून देणं, युवराजला मॅच मध्ये घेऊन येऊन देणं, त्याचं सर्वाधिक मोठं श्रेय या खेळाडूला गेलं होतं. तो मुकेश पवार सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळला होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 22ला 4 आहेत. इथून सिंगल आली. 23 धावा दापलकावरती. कन्हैया 16 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात. त्या खेळाडूने कामगिरी चांगली केली आहे. गोलंदाजामध्ये अगदी त्याचा वर चष्माच राहिला. 13 तिरपीट उडवली आहे फलंदाजांची. 23ला 4. मुकेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सौरभ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल आतमध्ये येणारा लाऊड अपील इथे करण्यात आली. हाईट फॅक्टर जास्तीचा होता हे सांगितलं अंपायरने. एकंदरीत 4 षटक संपलेत. वेळ बाकी राहिली आहे ती 22 मिनिटाची. पुढे 4 षटक तुम्हाला हाताळायचे आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23ला 4 बाद. तेवीस धावा दावलकावरती. 4 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. खरं तर या स्पर्धेशी जुळण्यासाठी मला वाटतं मी 24 तासामध्येच या स्पर्धेशी जुळलोय. खरं तर कालच्या दुपारी माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि मी इथे आलोय. आज मुकलो असतो मी या मोठ्या स्पर्धेला. खरं तर एकच दिवसाचा स्लॉट खाली असल्या कारणास्तव इथे येऊ शकलो. क्रिकेट चांगल्या दर्जाचं आहे. इथलं खेळाडू चांगल्या क्रिकेट खेळत आहेत. स्पर्धा चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे.
कौतुक साऱ्या गोष्टींचं आहे. खेळाडूंसाठी जेवण आहे पहा. खरं तर इथे येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मुबलक प्रमाणावरती जेवण ठेवण्यात आलंय. इत्तमभूतपणे ईच अँड एव्हरी मुवमेंट, चांगल्या दर्जाचं आयोजन, ऑल इज वेल पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल बाहेर निघणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. जेमतेम 2 ते 3 सामने डे मध्ये कसे होतील याकडे आयोजकांचा कल आहे. जवळपास 2 सामने तरी व्हायला हवेत. आणि कारण पुढे 8 मॅचचं शेड्यूल आहे उद्याचं, आज 7चं आहे. यावेळेला रडारमध्ये आला पवारच्या बाटमधून. इथे वार फिका जाणार नाही, त्याच्या बाटमधून येतोय, सरळ मारला, स्ट्रेट आणि ग्रेट षटका. झाली आहे. ग्रेट फटका आलाय, थेट चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. 29ला 4. मुकेश पवार, पॉवर चांगली आहे त्याच्याकडे, पॉवर हिटर आहे तो. पुढचा बॉल पुन्हा 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 वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटका. लाईनीने मारलेत. मुकेश पवार हा लेटकट केला होता. क्षेत्ररक्षक तैनात. चिकी सिंगल कंप्लीट होतीये. कन्हैया होते त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो झालाय, त्याचा फायदा उचललेला नाहीये. कन्हैया वेगाने आला होता. विनोदला आपण बॅकअपसाठी पाहिलं. विनोदने एक अफलातून झेल बाउंड्री लाईन वरती टिपलाय. कन्हैयाला पाहिलं तर वेगाने तो चेंडूवरती येत असताना मला मिळाला. फिजिकल फिटनेस चांगली आहे कन्हैयाची. ज्या वेगाने तो धावतो, किंवा आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतो. जलद गतीचा गोलंदाज हा नेहमीच फिजिकल फिटनेस चांगली ठेवत असताना मला मिळालाय. 36ला 4 आहेत. फिजिकल फिटनेसच्या बाबतीत नेहमीच आपण पाहिलं आशिष नेहरा म्हणतो की फिजिकल फिटनेस जर का चांगली ठेवायची आहे तर विराट कोहली महत्वाचा आहे. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्रॉय ऑफ ड्रॉय इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही. विराट कोहली सारखी फिजिकल फिटनेस, मग सर्वाधिक महागडं पाणी तो पित असताना पाहिला मी तो. 37ला 4 आहेत. परंतु आशिष नेहरा म्हणतो की विराट कोहली सोबत जेवणासाठी कदापि बाहेर कोणी जाऊ शकत नाही. मी तर मुळातच नाही, कारण तो उखडलेल्या पालेभाज्या खातो. फिजिकल फिटनेस सर्वाधिक महत्वाची राहते. रिषभ पंत त्याच्या आयुष्यामध्ये फिजिकल फिटनेस तितकीशी महत्वाची राहिली. रोहित शर्माने आपलं वजन कमी केलेलं पाहायला मिळालं. प्रत्येक जण फिजिकल फिटनेसकडे नेहमीच लक्ष देतो. सर सलामत तो पगडी बचास. एक वेळ अशी येते ना आयुष्यामध्ये की कोण कोणाला विचारत नाही तुमच्याकडे गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, सातबारे किती आहेत. एक गोष्ट निश्चित विचारली जाते, तुमची तब्येत कशी आहे. आणि ती तब्येतच सर्वाधिक महत्वाची राहते. आणि म्हणून फिजिकल फिटनेसकडे प्रत्येक जण आजकाल कल देऊ लागलाय. 37ला 4 आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटक अद्याप बाकी आहेत. 17 मिनिटाचा वेळ बाकी आहे. चला घाई करा, थोडीशी घाई करा. पहिली रात्रीतली स्पर्धा उद्या दिवस रात्रीमध्ये खेळवली जात असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज कुटाडे गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 6. पहिलाच बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता संयमाचा बाण फुटायलाच हवा, कारण जी विरोधार्थता आपण दाखवली आता या षटकांपासून आक्रमण करायला सुरुवात करायला हवी. तेच करण्याचा प्रयत्न इथून करण्यात येत असताना पाहायला मिळाला. खरं तर आज मला वाटतं राहुलजी दानवा सरांसोबत आणि माझ्यासोबत प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकायला मिळणार होता. यावेळेचा बॉल ऑन साईडला उंचही गेला आणि तितकासा लांब. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड.
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आडवा बाटणे क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली विनोद. काय झेल टिपला त्याने. बाउंड्री लाईन वरती उभा राहिला. जजमेंट चांगलं होतं. शरीराचं संतुलन बनवलं आणि हँड अँड कॉर्डिनेशन बाउंड्री लाईन वरती पाहताच बनत होतं. एक्सलेंट एफर्ट ऑन द बाउंड्री लाईन. वन मोर विकेट डाऊन. सौरभ भगत यावेळेचा बॉल आडव्या बाटणे. सौरभ भगत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना इथून आलाय चौकार. ॲथलेटिझम. काय जंप मारली होती. सातपाटीचाच खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे डेडिकेशन लेवल. आडवा बाटणे गॅप मध्ये फ्लॅट. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. या बॉलवरती धाव मिळतात त्या 4. आलाय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. गॅप मध्ये इथे पाहायला मिळाला होता. इन टू द गॅप. गॅप होता मोठा झालेला नाहीये. धावांचा तोठा. 51 बनल्यात. अर्धा शतक कंप्लीट. 51 ला 5. पुढचा बॉल लोअर फुल टोज. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तुझं पंख दिले देवाने. गे झेप सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राणे. जा ओलांडून या सारी. येस डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर. हा षटकार. केली आहे तुम्ही. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी डिसिजन पेंडिंग होता. विश नेटवर्क 7 कॅमेरानेशी ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. ही वाहिनी देखील तितकीशी चर्चेची येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 57-57. लॉस ऑफ 5. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 13 मिनिटं बाकी आहेत. चला घाई होऊ द्या. थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती साहिल चापकेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. रावळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 57 ला 5. पुढचा बॉल आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन. चेंडूपर्यंत पोहोचतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलेत. मुकेश पवार शांत पाहायला मिळालाय. मुकेश पवारचा स्वाभाविक खेळ हा आक्रमकतेने भरलेला आहे. या मॅच मध्ये तितकाच तो शांत आहे. 7 बॉल 14 धावा. 200चा स्ट्राईक रेट अशोभनीय आहे. कारण त्याच्या रिपिटेशनला 7 बॉल मध्ये जिथे जास्तीचा धावा पसंत आहे. डाऊन द ग्राउंड खेळला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. इथून धावा मिळणार आहेत त्या 4. पेटून उठला आता पवार. त्याने ठोकलाय चौकार.
मिळाला, खोला टाकला होता बॉल. 7 बॉल 14 वरती होता. पुढच्या बॉल वरती चौकार आलाय. हा बॉल फुलर लेनचा मिस झालाय. सातत्याने मोठे प्रयत्न करतोय जरूर, परंतु हाही बॉल पहा, ऍक्शन रिप्ले फुलर लेनचा होता, कट्टर होता, फिंगर रोल केली, प्रभावशाली मारा साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. एक्सेसला 5 आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. याही वेळेचा बॉल कमी गतीचा, फिंगर इथूनही रोल केली आहे. डॉट बॉल. एक्सेसला 5 पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये 61 आहे. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. खूप साऱ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या विचार करण्यास भाग पाडण्यासारख्याच राहिल्यात. दर्जेदार नियोजन आणि आयोजन, शिस्तबद्धता या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती खरं तर या समाजाने दिली, ते आदिवासी समाज. आणि आज मात्र पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये जर का लाईनीने मैदानाच्या आतमध्ये जाणं आणि हँडचेक करणं कोणी दिलं असेल तर ते खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीगने दिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्याच्या घडीला या गोष्टी आता होऊ लागल्यात. पूर्वी मला वाटतं एक ओळ बनवली जायची डगआउटच्या इथून जाण्यासाठी, 2 व्हाईट लाईन बनवल्या जायच्या, तिथून मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना जाण्यासाठी ती लाईन दिली जात असायची. आता सध्याच्या घडीला त्या गोष्टी बदलल्यात. 62ला 5 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आडवा बाटणे ऑन साइडला स्लॉक स्वीप, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउटफील्ड फास्ट, हा चौकार. च्या माध्यमातून आपण पाहिलं ना, संदीपजी धोडी यांचे विशेष करून पंचांनी आभार मानायला हवे. कारण तर SD स्पोर्ट्ससाठी ओनर म्हणून ते कामकाज करतात, किंबहुना अगदी त्याच वेळेला कॅसिओ वादक म्हणून त्यांच्याकडे चांगलं पाहिलं जातं. आणि त्यांच्या नवरात्रीमध्ये दुबईला त्यांना जाण्याचा नेहमीच योग येत असताना पाहायला मिळाला आहे. आणि एक हर हुन्नरी असं व्यक्तिमत्व, व्यक्ती एक, भूमिका अनेक. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. 66ला 5 शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना हितेश दाखल होत असताना पाहायला मिळेल. हा लोअर फुल टोज होता. आडव्या बाटने ऑन साइडला केला. रन्स निश्चित मिळणार आहेत. धावा येतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, हा चौकार. हा पंक्चर झालेल्या गाडीच्या टायर प्रमाणेच असतो. त्याचा पंक्चर काढल्याशिवाय लांबचा प्रवास करता येत नाही. आणि हा नकारात्मक दृष्टिकोन बाजूला सारलाय. मुकेश पवार मैदानाच्या आतमध्ये. जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है मुकेश पवार. त्याच्या बाटमधून चौकार. एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक, चौकार येतोय. आडवा बाटने पुन्हा एकदा केला. उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. अक्षयने एक हा झेल टिपला आणि धक्का 6वा. 74ला 6 बाद.
आणखीन धक्का लागला. अक्षयने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये होता. जजमेंट चांगलं, बॉडीचं संतुलन चांगलं आणि उंजळीमध्ये झेल टिपलेला पाहायला मिळालाय. नवीन बॅटरी येतो मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकरे यावेळेचा बॉल लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अतुल ठाकरे आलाय. सिंगल मिळाली. दुहेरी घेत असताना अतुल ठाकरेला माघारी परतावं लागणार आहे. कामनचा खेळाडू बॅक टू द पवेलियन रनआउटच्या स्वरूपामध्ये. कंप्लीट केली होती अतुल ठाकरेने. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत आहे. नवीन बॅटर हेमंत वाघ. हेमंत वाघ मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 75ला 7 आहेत. 2 बॉल बाकी. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. पहिलाच बॉल फेस करत असताना इथे षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या तब्बल 81 आहे. 81ला 7. शेवटचा बॉल या षटकातील आणि या सत्रातील जो निर्धाव स्वरूपाचा आलाय इथून येतोय, जो मात्र डॉट बॉल धावफलकावरती 81 आहेत. 82चं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच मोपाडा चॅलेंजर्स आणि अन्वी खुशी क्वीन 11. टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला आणि ज्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल जिथे टॉस होईल. व्यासपीठावरतीच अन्वी खुशी क्वीन 11 आणि मोहपाडा चॅलेंजर्स. शेवटचा सामना टॉस आपण करतो आहोत. अन्वी खुशी क्वीन आणि 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ मोहपाडा चॅलेंजर्स. एकंदरीत आपण पाहिलं मोहपाडा चॅलेंजर्स टीमने एक मॅच जिंकली आहे आणि अन्वी खुशी क्वीन या टीमनेही एक मॅच जिंकलेली आहे. अर्थात दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. मागील सामन्यामध्ये जिथे आपण पाहिलं तर MD बॉईज या संघासमोर मोहपाडा चॅलेंजर्स परास्त झाला होता. अगदी त्याच वेळेला धानवा ब्रदर्स या टीमला अन्वी खुशी क्वीन 11 या टीमने परास्त केलं होतं. 115 धावा चेस करणारा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. टॉस होतोय व्यासपीठावरती. थोडी घाई करा कारण पुढे एक मॅच बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला टॉस होतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल होईल. $82 रनचं टार्गेट आहे. परंतु त्याच वेळेला आपण टॉस पाहतो. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होत असताना विघ्नेश साखरतोडे जिथे मात्र पाहायला मिळतोय
टॉस झालेला विघ्नेशने टॉस जिंकला, विघ्नेश फिल्डिंग घेणार. हा एक्झॅक्टली, टॉस जिंकलाय तो अर्थात अन्वी खुशी 11, अन्वी खुशी क्वीन 11 या टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टेनिस क्रिकेटमध्ये कर्णधार हे नेहमीच फारसे हेच करत असताना पाहायला मिळतात. मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये एकच संघ आहे RCC पेठ, जो तुम्हाला नेहमीच ग्रामीण धमाकामध्ये पाहायला मिळतो. ते टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग जास्तीचे करतात. चला घाई करा, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पंकज आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पंकज दिवे आणि त्याच्या साथीला हितेश गणेशकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. गुड मॉर्निंग बाळा इकारे सर, मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेयर, गोलंदाजी मार्कवरती इम्पॅक्ट प्लेयर पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. सेकंड इनिंग रन चेस, 81 रनचं टार्गेट. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सेकंड इनिंग मधील. पंकज ऑन स्ट्राईक. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकला होता. दिशाहीन राहिलाय. वाईट बॉल आलाय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. कशी राहील कोणाची वेळ, येणारा काळ सांगेल इथे वेळ कशी राहते कोणाची. कारण आपण एक गोष्ट नेहमी पाहिली आहे, तलावामध्ये ज्यावेळेला पाणी असतं ना, त्यावेळेला किडे जे असतात ना, मासे जे असतात ते किड्यांना खातात. आणि पाणी आटतं त्यावेळेला तेच किडे माशांना खातात. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने गॅपमध्ये ठोकला हा चौकार. बॅटिंग करतोय पंकज. स्ट्रोक गॅप मध्ये पाहायला मिळाला होता. क्रॅकिंग इथे स्क्वेअर ड्राईव्ह चांगल्या दर्जाचे कट करतोय आणि स्क्वेअर कट ही चांगले पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. हा बॉल इथे वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खरं तर योगेश वाघ या समालोचकाने या फटक्याला सुपला शॉट ही उपाधी दिली होती आणि तोच प्रयत्न पाहायला मिळाला. हा स्लोवरून होता, हाताला बॉल आदळला आणि त्याच कारणास्तव मिस्क्यूट झालाय. बॅटमध्ये बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. फलकावरती 5 आहेत, 5-0 आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पंकज दिवे जिथे मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत. 2 बॉल 4, तो नॉट आउट आहे. 200चा स्ट्राईक रेट. पुढचा बॉल अक्षय. आडव्या बॅटने लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप केलेली पाहायला मिळाली आहे. पहा, मी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जी काही शेकोटी पेटवली आहे दादानो, जर धूर आतमध्ये गेलं तर बॉल दिसे नसा होईल. थोडी काळजी घ्या. शेकोटी थंडी घालवण्यासाठी योग्य आहे, परंतु रात्रीच्या स्पर्धा ज्या होतात त्यासाठी योग्य नाही आहे. धुकं जर का मैदानाच्या आतमध्ये धूर आला, धुराचा लोट आला तर बॉल साईड होणार नाही. 6 धावा धावलकावरती आहेत विदाउट लॉस. 6-0. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावलकावरती आहेत. पंकज ज्याचा कॅच नुकताच ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. अक्षयने नामी संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. ॲक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर फारसा दुरून जाणारा बॅटरने फॉलो केलं होतं बॉलला. याच कारणास्तव इथून हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 6-0. पुढचा बॉल
या बॉला गॅप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक कॅच ड्रॉप. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जीवदानही वरदानं साबित राहिली आहेत. रोहित शर्माचा तिसारा परेराने 4 वरती झेल सोडला, त्याने 264 बनवला. मार्लन सॅम्युएल्सने मार्टिन गुप्टिलचा झेल सोडला 4 धावसंख्येवरती, त्याने 235 बनवल्या. विश्वचषकातील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या. किरण मोरेने 35 वरती ग्रॅम गुडचा झेल सोडला, त्याने 333 बनवल्या होत्या टेस्ट क्रिकेटमध्ये. जिथे मात्र सचिन तेंडुलकरचा झेल अब्दुल रजाकने सोडला आणि त्याच्या बॅटमधून 98 आल्या होत्या. यावेळेस हा बॉल देखील लटकट, रन्स मिळतील. याही बॉलवरती 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. वर्षी विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान संघाने ग्लेन मॅक्सवेलला जीवदानं दिली आणि काय बॅटिंग केली होती त्याने. एकट्या लढला, दुखापतग्रस्त होता तरी देखील त्याने एकट्याने अफगाणिस्तान संघाला पाणी पाजलं होतं. 12-0 आहेत, 12-0 इथे पाहायला मिळाल्यात. आणि कहाणी आणि कथा आहे, ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं कॅचेस ड्रॉप झाल्यात त्या त्या वेळेला विक्रमाची नोंद झालेली पाहायला मिळाली आहे. साऊथ आफ्रिका संघ स्टीव्ह वॉचा झेल. स्टीव्ह वॉ तर म्हणाला होता खऱ्या अर्थानं हर्षल गिब्सला, तू कॅच नाही विश्वचषक सोडला, आणि त्याने बॅटिंग केली होती. आणि नुकताच विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं की फ्लिंटन डिकॉकने सोडलेला झेल विश्वचषकाच्या बाहेर. साऊथ आफ्रिका चोकस, न्यूझीलंड संघालाही आता चोकस म्हणावं लागणार आहे. फलकावरती येते 12-0 फलंदाज बाद. पंकज जिथे मैदानाच्या आतमध्ये आहे, युवराज गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेस हा बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळत आहे. नशीब रस्ते कसे बदलतो, किंबहुना नशिबाला ज्या ज्या वेळेला साथ द्यायची आहे त्या त्या वेळेला आपण पाहिलं नशीब एखाद्याचा साथ देतो त्यावेळेला नेहमीच चांगलं होतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण जिथे संजू सॅमसन. हा बॉल वळणारा पाहायला मिळाला होता. ऑन साईडला मिडॉन तैनात आहे, सिंगल निश्चित येते. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल, धावा आल्यात त्या 2. इलियास पेरी असे खेळाडू आहे ना जी क्रिकेट विश्वचषकाची फायनलची मॅच आणि फुटबॉलचा विश्वचषक खेळणारी एकमात्र महिला खेळाडू आहे, जिला इलियास पेरीला ऑस्ट्रेलियाची खेळाडू फुटबॉलची आठवण झाल्यानंतर या गोष्टीची आठवण निश्चित होते. सर व्ही रिचर्ड्स हाही फुटबॉल खेळायचा आणि तोही विश्वचषक खेळलेला आहे क्रिकेटचंही. त्या फलकावरती आहेत त्या 14-0. युवराज थोडीशी घाई कर बाबा, मॉर्निंग वॉक करता करता जावं लागेल स्टेशन पर्यंत. पुढचा बॉल स्लोवरून होता, बाहेर निघणारा. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले. हा स्लोवरून होता, पिक करू शकला नाही. फ्रंट लेग पुढे आणलं होतं, स्ट्रेच केलं बॉडीला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. 14-0 रन चेस चालू आहे 82चं. खोला टाकला होता, इथे गॅप मध्ये खेळला. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या खेळाडूने असे ड्राईव्ह केलेत ना की ड्रायव्हिंग स्कूल त्याला आता खोलायला हरकत नाहीये. पंकज दिबे चांगले ड्राईव्ह केलेत, त्याने 2 चौकार ठोकलेत. पुन्हा एकदा त्याच गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 3रा चेंडू आणि 3रा चौकार. या सत्रातला संघाची धावसंख्या वेगाने पुढे, चौकार.
पंकज ड्राईव्ह करतोय, कट करतोय, त्याच वेळेला एका क्षणाला असं वाटतं हाही बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मुंबईमध्ये कर्फ्यू लागलाय की काय, रस्ते ओस पडलेत आणि क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये केवळ जनरीत म्हणून उभे राहतात. कुरिअर बॉय सारखेच काम केलंय बॉल बाहेर गेलेला उचलून आणण्याचं. 23 आहेत, 2 षटकांचा खेळ संपला. येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात 36 बॉलचा खेळ बाकी आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये 59 ची गरज. 36 चेंडू आणि 59 डावा. आता 9 बॉल 16 वरती पंकज बॅटिंग करतोय. धावफलकावरती 23 आहेत. 36 चेंडू आणि 59 ची गरज. 5 धावसंख्येवरती कॅच सोडला होता याच खेळाडूचा. आता बॅटिंग चांगली करू लागलाय. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. चाराचा पाडा बोलतोय आणि राडा घालतोय. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 36 चेंडू 59 धावा जास्तीच्या दूर नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय दाखल झाला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झेल या वेळेला फिनिश करण्यात आला. नटराज मुद्रेने खेळलेला फटका जो मात्र फसला. झेल अफलातून म्हणलाय आणि बॅटर आउट. थँक्यू डीजे अँड थँक्यू युवराज ऑल्सो. युवराजने सांगितलं एकत्रित येऊ नका, वेळ जास्त जातोय. चला घाई करा, सेलिब्रेशनसाठी एकत्रित येऊ नका. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्या त्या गोष्टीकडे युवराजने लक्ष वेधलं की सगळ्यांनी एकत्रित जाऊ नका आणि म्हणून हे सेलिब्रेशन झालं नाही विकेटचं. सर्वच जण आपापल्या जागेवरती गेले. लगेचच आपण पुढचा बॉलसाठी खेळाडूंना तयार झालेलं पाहायला मिळत आहे. अशाच वेळेची मर्यादा जर आपण सुरुवातीपासून बाळगली असती तर कदाचित आतापर्यंत आजची रात्र संपली असती. परंतु ही बाब पाहायला मिळाली नाही. एकही सामना एकतर्फा झाला नाही. मागील मॅच हे अपवाद होतं त्या गोष्टीसाठी. एकही सामना एकतर्फी झालेला पाहायला मिळालाच नाही. शेवटपर्यंत सामने जात आहेत. ही खासियत राहिली आहे स्पर्धेची. 23-1 आहे. तुषार आला मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खाली राहिला होता, कट केला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न, फेकी होतीये. अगदी थ्रोईंग आर्म्स पा किती चांगले आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला अतुल ठाकरे होता. काय थ्रो केला त्याने बाउंड्री लाईन वरती, एक्झॅक्टली ऑन दी स्टंप पाहायला मिळाला. आणि म्हणून हे खेळाडू नेहमी चर्चेचे विषय राहतात. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. धावफलकावरती त्या 25 एक फलंदाज बाद. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल खोला टाकला होता. बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला. हे भगदाड होतं आणि ते हिरलंय. ऍक्शन रिप्ले पा. वैगुण ओळखलं होतं बॅटरचं. बॅट आणि पायाच्या मध्ये मोठी पोकळी आहे, हत्तीमधून जाईल एवढी, आणि त्याच कारणास्तव तिथेच बॉल टाकलाय. 25-1 विजयासाठी 33 चेंडू आणि 57 ची गरज. 33 चेंडू आणि 57 धावा. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. प्रचंड वेग, प्रचंड वेग. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यात येते. धावा थांबल्यात, महाग झाल्यात, रन्स आलेले नाही आहेत. षटडूट जिथे मात्र आपण पाहिला तर स्पीड ब्रेकरच टाकल्या धावसंख्येसमोर. रन्स महाग झाल्यात. 32 चेंडू आणि 57 ची गरज. पारडं जड होऊ लागले गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. तुषार बरफला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथेच नॉन स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल. यावेळेला बाची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक एक चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे. एक एक चेंडू आता इथून चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागणार आहे. 31 बॉल आणि 56 ची गरज. 26 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 31 बॉल टाकायचे आहेत.
20 नेटवर्क संपूर्ण कॅमेरामन चांगलं कामकाज करतायत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरा आपण पाहिला तर एकंदरीत 4 स्टील आहेत आणि 3 मुव्हिंग आहेत जे मात्र पाहायला मिळालेत. कारण 2 ऑन साईडला जे स्टील आहेत, एक ऑफ साईडला स्टील आहे, एक मी जिथे मात्र स्टेजच्या समोर स्टील आहे. एकंदरीत 4 स्टील कॅमेरा. पुढचा बॉल खाली राहिला होता. सरप्रायझिंग सिंगल निश्चित कंप्लीट होईल. एकेरी धाव येत असताना संघातील धावसंख्या एकेरीच्या मदतीने बधारेल. धावफलकावरती धावा बनल्या त्या 27. एक फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. 30 चेंडू आणि 55ची गरज. 30 चेंडू आणि 55 धावा. जय पवार सर चेंडू मागवत होते. मला एका क्षणाला वाटलं रिषभ पंतने जशी फिल्डिंग लावली होती बांगलादेश संघाच्या समोर तसंच काहीतरी ते करतायत की काय. कारण जय पवार प्रथम तर क्रिकेटर आहेत. त्यांचे रिव्हर्स पाहण्याजोगे राहायचे. त्यांच्या जय 11 संघ संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालायचा. आणि तदनंतर पाहिलं तर त्यांनी पंचांची भूमिका अदा केली. कारण त्यांच्याकडे खेळाडू तितकेसे अवेलेबल राहिले नाहीत. कारण खेळ बदलला, क्रिकेट बदलला. 27ला 1. यावेळेचा बॉल फटका फासला. एक्स्ट्रा कव्हर चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला. झेल टिपण्यात आला. 27ला दुसरा फलंदाज हितेश बाद. घेतली. मिस्क्यूड होता. क्षेत्ररक्षक पाठमोरा गेला. झेल टिपण्यात येत असताना पाहायला मिळाले आणि एक चांगला धावता झेल विरुद्ध दिशेने जात असताना. रिदम चांगला आहे. फॉलो थ्रू चांगला आहे. जिथे गोलंदाजी करत असताना सर्व गुण संपन्न. खरं तर जी गोलंदाजाला आयुध असायला हवी आहेत ना ती संपूर्ण आयुध सौरभकडे आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. विकेट मिळवली आहे त्याने. नवीन बॅटर तुषार बसवत मैदानाच्या आतमध्ये येतं. थोडी घाई व्हायला हवी. कारण फिल्डिंग करणारी टीम कुठेही वेळ जाऊ देत नाहीये. हाही झेल जसा झाला तिथे सेलिब्रेशनसाठी कोणतीही वैभवने एकत्रितपणे येऊ नका म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे युवराजने खरं तर त्यामुळे सेलिब्रेशन झालं नाही. 27ला 2. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज आला चेंडूच्या खाली. झेलचा प्रयत्न करण्यात आलाय. बोल्ड अँड कॉट. धक्का 3रा आणि किणेक फलंदाज आल्या पावली. तुषार होतोय बाद. ट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय सौरभ. 2 बॉल 2 विकेट त्याने मिळवल्यात. आणखीन एक धक्का देत असताना तो पाहायला मिळालाय. दब्याने फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंगसाठी हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा चेंडू. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा अतिरिक्तच्या मदतीने वधारत असताना पाहायला मिळाल्यात. 28ला 3 आहेत. लीगल डिलिव्हरीज मध्ये हॅट्रिक कंप्लीट व्हावी लागते. अनलिगल डिलिव्हरी जर का आली तर ती हॅट्रिक कंप्लीट होत नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या गोष्टी पाहायला मिळतात नेहमीच. लॉ हा सांगतो की क्रिकेटमध्ये लीगल डिलिव्हरीज वरती तुम्हाला 3 बॉलवरती 3 विकेट मिळवणं गरजेचं आहे. अनलिगल डिलिव्हरी झाल्या 2 त्यामुळे हॅट्रिक काउंट होणार नाही. 29ला 3. पुढचा बॉल
हाही चेंडू उजव्याशीच्या बाहेर. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अलीकडे ज्यावेळेला आकाश चोप्राने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली, समालोचक झाला, त्याने 3 बॉल 3 षटकारालाही हॅट्रिक म्हणायला लागला होता. क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द केवळ गोलंदाजाने मिळवलेल्या 3 बॉल 3 विकेटसाठीच आहे. पुढचा बॉल स्लोवर वन उजव्याशीच्या बाहेर. इथे स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन होतं. चौकार येत असताना संघाची धावसंख्या चौकाराने पधारेल 33ला 3. चौकार येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 33 बनल्यात. धावफलकावरती 33 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 26 चेंडूने 49ची आवश्यकता होती. हाही बॉल दिशाहीन राहिलाय. स्पोक फोर्थ या गोलंदाजाने ज्यावेळेला प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक संपादन केली, 3 बॉल 3 विकेट मिळवल्या, त्यावेळेला त्याच्या संघ सहकार्यांनी वर्गणी काढून त्याला एक हॅट बक्षीस दिली होती, जे घोडे स्वार परिधान करायचे, आणि त्यामुळे ते हॅट्रिक हा शब्द क्रिकेटमध्ये आला. यावेळेचा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इट्स अ कडक. काय स्ट्रोक मारलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला, अगदी लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरला, जो गॅपमध्ये, आणि त्याच वेळेला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. बिलीव्ह अँड अचीव्ह. विश्वास ठेवा आणि ते प्रयत्न करत असताना ते मिळवा. 25 बॉल 42ची गरज. हा बॉल स्लोवर वन कॉट बिहाइंड विकेट. धक्के 3 दिले या षटकामध्ये. धावा निश्चित आल्या, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 24 चेंडू आणि 42ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. आणखीन एक धक्का. चोवीस चेंडू आणि 42. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढचे 18 मिनिटं बाकी आहेत. 4 षटक हाताळायचे आहेत. थोडी घाई करा. 40ला 4 आहेत. 24 चेंडू आणि 42ची गरज. तुषार स्ट्रायकर एंडलाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती अतुलला आपण पाहतोय. अतुल ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल बाहेर पाठवलाय. स्वागत केलं अतुल ठाकरेचं षटकारानं. तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. खेळाडू भारी पडतोय. षटकार येतोय. 46ला 4. 36ची गरज. खोला टाकला होता. लॉंग ऑफ. चेडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. पुढच्याच बॉलवरती सडे तोड उत्तर दिलंय. 5वा धक्का लागला 46 या धावसंख्येवर.
एक चांगला झेल प्रीतमच्या माध्यमातून टिपण्यात आलेला पाला मिळाला बाउंड्री लाईन वरती. अशा परिस्थितीमध्ये असे झेल घेणं ही बाब खरं तर सोपी नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कामेश येतोय. फलकावरती धावा बनल्यात तर 46 बॅटर बाद झालेत. 5 येणारे 22 बॉल आणि 36ची गरज. 22 चेंडू आणि 36 धावा. ठाकरेने कमबॅक चांगले केलंय. विकेट मिळवलाय त्याने आणि त्याच कारणास्तव मॅचमध्ये आता पकड मजबूत होऊ लागली आहे. परंतु खेळ कधी बदलेल याचा मात्र नेम नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अतुल ठाकरे. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू कामेशसाठीचा होता. कटरचा वापर करण्यात येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. खरं तर आज पंचांचं विशेष कौतुक करायला हवं. एक मोठं शेड्यूल आहे. 7 मॅचेस आहेत. 8-8 षटकांचे सामने पाहायला मिळालेत. चांगली कामगिरी पंचांची पाहायला मिळाली. त्याच वेळेला आमचे राहुल धनबा यांचे विशेष करून कौतुक. खोला टाकला होता लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथूनही येत असताना पाहायला मिळाली आहे. राहुल धनबाईंनी चांगल्या दर्जाचं समालोचन केलं. आज मात्र पहिलं शेड्यूल मोठं असतानाही 2 समालोचकांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी, त्यामध्ये खास करून राहुल धनबा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खरं तर सोपं नाही आहे. 112 षटक होतात. 8-8 षटकांचे सामने, तेही 7 मॅचेस पाहायला मिळाल्यात. उद्या शेड्यूल वाढतंय. 1 मॅच एक्स्ट्राची होईल. 47ला 5 येणारे 20 बॉल आणि 35ची गरज. चला थोडी घाई व्हायला हवी. थोडी घाई करा. आता टेन्शन वाढलंय या मॅचमध्ये आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ वारंवार फेरबदल करतोय. स्ट्रायकर एंडला सूरजला आपण पाहतोय. 14 मिनिटाचा वेळ बाकी आहे. 20 चेंडू टाकायचे आहेत पुढच्या 14 मिनिटांमध्ये. अन्यथा पेनल्टी स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये जास्त ठेवावा लागेल. 20 मध्ये 35. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली. सिंगल आली. एकेरी धाव इथून येत असताना पाहिलं मी. त्या धाव फलकावरती 48 आहेत. 5 बॅटर आउट. बॅटला लागला होता बॉल, त्याच कारणास्तव इथून मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल जात असताना पाहायला मिळाला. अतुल ठाकरेला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. उंच पुरा आहे, सडपातळ बांध्याचा आहे, फिजिकल फिटनेस चांगली आहे. चला एका क्षेत्ररक्षकाने मला वाटतं अगदी सर्वे चांगला केला मैदानाचा. तो स्क्वेअर लेगला होता, आता कव्हर मध्ये आहे. फुललेनचा बॉल हितेशला आपण पाहत. सिंगल निश्चित झाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दुसरी धाव इथून वेगाने कंप्लीट होईल. 2 धावा आल्यात. फलकावरती वेगाने दुहेरीच्या मदतीने 50 धावा फलकावरती बनल्यात. 18 बॉल आणि 32ची गरज. 3 षटकांचा खेळ शेष राहिला. 18 चेंडू आणि 32ची आवश्यकता. आणि 32ची गरज. चला घाई होऊ द्यात. 12च मिनिटं बाकी आहेत. 3 षटक टाकायचे आहेत. युवराज गोलंदाजी मार्क मध्ये. युवराज झुकलेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये. 18 चेंडू आणि 32ची गरज. थंडीमध्ये युवराज थोडासा गरम होत. पुढचा बॉल घेऊन युवराज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. कटरचा वापर चांगला करतो. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. देवाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. फिंगर रोल करणं किंवा रिदम फॉलो थ्रू लेफ्टीसाठी नेहमीच आपण पाहिलं खूप काय पाहायला मिळालंय. लेफ्टींची बॅटिंग आकर्षक राहते. गोलंदाजी त्याहूनही अधिक चांगले करतात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात.
पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती सूरजने प्रत्युत्तर दिलं, त्याने ठोकलाय षटकार. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बनना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. 16 चेंडू आणि 26ची गरज. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेमच नाही. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर सिंगल येते. विजयासाठी 15 चेंडू आणि 25ची गरज. 10च वरती राहिल्यात. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये केवळ आपण म्हटलं ना तर 3च बाहेर मारायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25ची गरज. रिक्वायर्ड 100 10 वरती येऊन पोहोचलोय. 57ला 5 आहे. टार्गेट 82चं होतं. धावा रोखाव्या लागतील. विकेट गुच्छाने मिळवाव्या लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण हे सांगतं की जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या शीच्या बाहेर बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी तैनात. सिंगल येते. संघाची धावसंख्या 58 बनली आहे. 24ची आवश्यकता. 14 चेंडू बाकी आहे. 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे राहतील या षटकातील. खरं तर हे षटक चर्चेचा विषय राहू शकतं. ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे युवराजच्या माध्यमातून. षटकार आला. 2 सिंगल त्याने खर्च केले. एकंदरीत 8 आल्या षटकामध्ये. सूरज ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल देखील बॅकअप द लेंथ इथे पाहायला मिळाला. फिंगर रोल करतोय. कटरचा वापर चांगला करतोय. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहा. अनबी खुशी क्वीन 11 आणि त्याचा अगेन्स्ट मोहपाडा चॅलेंजर्स. टॉस जिंकलाय अनबी खुशी क्वीन 11 या टीमने. 58ला 5. पुन्हा 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 लगातारचे चेंडू त्याच टप्प्यावरती निरंतरतेने टाकले जात आहेत. हा बॉल अवांतर येत असताना पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. चेंडू अवांतर आलाय. फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 59. 5 बॅटर आउट. 13 बॉल 23. यावेळेला चेंडू निर्धावेल. 12 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. 23ची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा. एंड ऑफ दी 6 ओव्हर. येणारे 12 बॉल आणि 23ची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. अतुल ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळत आहे. कामण गावातील एक उद्योन्मुख खेळाडू अतुल ठाकरे. 12 बॉल 23 डिफेंड करायचे आहेत. भरोसा दाखवला कर्णधाराने अतुलवरती आणि त्याला इथे ती कामगिरी करावी लागेल. यावेळेचा बॉल सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. 11 बॉल आणि 23ची गरज. कामेश स्ट्रायकर एंडवरती आहे. कामेश वलवीसाठीचा हा बॉल बाहेर निघणारा. पडल्यानंतर खाली राहिलाय. खेळपट्टी आता रंग बदलू लागली आहे. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू खाली राहत असताना मला मिळाला. टप्पा चांगला ठेवला. अचूकतेने गोलंदाजी केली आहे. अतुलला ती गोलंदाजी करावी लागेल. मागील षटक रन्स आल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट. पुढचाच बॉल. पुन्हा 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 लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. 10 बॉल आणि 23ची गरज. ऍक्शन रिप्ले पहा. फिंगर रोल करतोय. कधी आतमध्ये कधी बाहेर. मैदानाच्या आतमध्ये तेच पाहायला मिळालंय. तेरी तो एक मेरी.
सातत्य राखतोय गोलंदाजीमध्ये. टप्पा चांगला ठेवलाय, वेग चांगला आहे, कटरचा वापर करतोय. मागील 8 चेंडूमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या. 10 बॉलमध्ये 23 इथे बनवायचे आहेत. 6 मिनिटं बाकी आहेत. 6 मिनिटांमध्ये 10 चेंडू तुम्हाला टाकणं बंधनकारक राहील. पुढचा बॉल यावेळेला कट केला. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने येतोय. प्रयत्न चांगले होते, ते अपुरे राहिले आहेत. आलाय चौकार. मिळाला. इनसाइड आउट गेले, विथ द टर्न केले, कारण ठाऊक होतं बॉल रोल केला जाणार आहे. अँटिसिपेट करत होते आणि त्याचमुळे इथे चौकार आलाय. तयारी आधीच बनवली होती या फटक्याची. 63ला 5. 9 चेंडू आणि 19ची गरज होती. फटका फसला. हवेमध्ये राहतोय. सिंगल निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न केलेला नाहीये. केवळ एकेरी धाव, केवळ एकेरी धाव. 18ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 18 धावा. 8 चेंडू आणि 18ची गरज या सामन्यामध्ये अद्याप राहिली. 8 चेंडू आणि 18 धावा इथूनही बनवायचे आहेत. 64ला 5 आहेत. चला थोडी घाई व्हायला हवी. पुढे येणारे 4 मिनिटांमध्ये आपल्याला 8 चेंडू टाकायचे आहेत. पुढचा बॉल स्लो बरोबर होता. यावेळेला खोलात टाकला होता. शॉर्ट मिड विकेट 30 सर्कलमध्ये तैनात करण्यात आले आहे. जिथे फिल्डर ठेवला तिथेच बॉल टाकलाय. गोलंदाजाला आपले फिल्डर कुठे आहेत हे एक्झॅक्टली ठाऊक असणं गरजेचं आहे आणि ते चांगले ठाऊक आहे या खेळाडूला. अद्याप 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. 7 बॉल आणि 17ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. 12 मध्ये 23 डिफेंड करायच्या होत्या. या षटकामध्ये टाइम लाईन सांगते या षटकामध्ये धावा आल्यात त्या 6. अतुल ठाकरे. शेवटचा चेंडू बॅटच्या आतली कडा. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली आहे. आता मात्र 6 बॉल आणि विजयासाठी 16ची गरज. ठाकरे काय गोलंदाजी केली आहे. केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केल्यात. मॅच मध्ये कमबॅक आणून दिले त्याने आणि ब्रिलियन स्पेल त्याचा इथे संपला. 6 बॉल 16ची गरज. सहा बॉल आणि 16ची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. या मॅच मध्ये रंगतदार परिस्थितीमध्ये सामना आलाय. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. 6 बॉल 16ची गरज राहिली आहे. गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक. पहिला बॉल उजव्या शीच्या बाहेर. हा दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल येत असताना इथून पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या शीच्या बाहेर. हाही चेंडू दिशाहीन. 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आलेले पाहायला मिळाले. डीआरएची मागणी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे घेतलंय.
मेसेज चारी बाजूनी पोचलेत. मेसेजरच जास्तीचे आहेत. काय करायचं काय नाही करायचं. हा व्हाईट बॉल आलाय. 14ची गरज. 2 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाल्या. ते षटकाची सुरुवात अवांतरने झालीय. हा स्लोवरून होता, पिक करू शकलेला नाही. डॉट बॉल आलाय. इथे घडते तरी काय. सिंगलचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. डॉट बॉल येत असताना मला मिळाला. 5 बॉल आणि 14ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. धावा महत्वाच्या होत्या आणि ते बनवण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू एकामागोमाग एक बाद होत असताना मला मिळत आहेत. येणारे चेंडू राहिले 5 मध्ये 14ची आवश्यकता. सामना रंगात आलाय. मॅच रंगात आली आहे. पुढचा चेंडू खोलातला यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खर तर एकनाथ माळी इथे गीतकार असते तर तेही म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. 4 बॉल 14. 4 चेंडू आणि 14ची गरज. स्लोवर वन आडवा बाटणे क्षेत्ररक्षक होता. त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. ठोकला षटकार. मॅच ऑन. सामना रंगात. मॅच रंगात. काय सामना पाहायला मिळतो. नेल बॅटिंग फिनिश. सकाळच्या कडाक्याच्या थंडीमध्ये अगदी गुलाबी थंडीमध्ये रंगणारा हा रंगारंग सोहळ्यातील महत्वाची मॅच. 3 बॉल 8. 3 चेंडू आणि 8 धावा. आता काहीतरी कर तूच भावा असं संघाचे साथीदार म्हणत असतील. फटका कसा मारावा किंबहुना धावा कशा गोळा कराव्यात त्याची चर्चा होऊ लागली आहे. 76ला 6, 74ला 6. 3 बॉल 8. पुढचा चेंडू. 3 बॉल 8 हव्यात. हा बॉल सोडून दिलाय. दिशाहीन व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना इथूनही पाहायला मिळाली. चला टाइम संपलाय. फलकावरती बनल्या त्या अर्थात एकंदरीत 75. 6 फलंदाज बाद. 3 बॉल 7. 3 बॉल 7. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती वेगाने आलाय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न रॉंग एंडला थ्रो. चुकीच्या एंडला थ्रो केलाय. धावा कंप्लीट झाल्यात. बॅटरला आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये धावाही गमावून बसलाय. 5ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 5 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. इथे हार आणि जीत याच्या मधलं अंतर बनलाय. स्ट्रायकर एंडवरती असणारा सूरजला आपण पाहतोय. येणारे चेंडू राहिले ते इथून 2 मध्ये 5. कोला टाकला. परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी केली आहे. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 1 बॉल आणि आता मात्र 5ची आवश्यकता. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 1 बॉल 5. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात बाउंड्री लाईन वरती. 1 धाव निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न 2 आल्यात. सामना जिंकला गेला. चित्त थरारक लढत इथे जिंकली जातीये आणि जिथे महत्वाच्या सामन्यामध्ये इथे जिंकत असताना आपण पाहतोय आई सप्तशृंगी 11 या टीमने बाजी मारली.
ही मॅच समरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. या मॅचचा मॅन ऑफ मॅच